बहुजन विकास आघाडीचा महापौर आणि उपमहापौर हे स्पष्ट बहुमताने या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि बवियाचे सर्व हितेंद्र ठाकूर आता सध्या माझ्यासोबत आहेत। आप्पा, तुमच्या पहिल्या प्रतिक्रिया काय आहेत? कशा पद्धतीने हा आनंद आपण व्यक्त करताय? ना आता बोललो ना, गुप्त मतदान झालं असतं तर आकडा बराच वाढला असता। बाकी अभिनंदन होणार होतं। निवडणुकीमध्ये अनेक आरोप प्रत्यारोपांना आपल्याला सहन करावं लागलेलं होतं। शेवटी एवढं स्पष्ट बहुमत मिळाल्याच्या नंतर सुद्धा लोटस ऑपरेशनची सुद्धा या ठिकाणी चर्चा सुरू होती आणि अशा अवस्थेमध्ये सुद्धा शेवटी तुमचं स्वप्न साकार झालं। तुमच्या कष्टाला सगळी ऑपरेशन होतील, पण सिटीची आरोप प्रत्यारोप आता संपले। दर इलेक्शनला आरोप प्रत्यारोप करणं हा विरोधकांचा अजेंडा असतो। आम्ही आमची कामं बोलतो, आम्ही कोणाचं नाव पण घेत नाही, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काय बोलायचंच नाही। विरोधांकडे दुसरं काय भांडवल मिळतच नाही। महापौर आणि उपमहापौरांना काय कशा पद्धतीने शुभेच्छा द्याल? पुढच्या काय अपेक्षा ठेवणार? लोकांबरोबर सतत राहणं, आणि दोघंही तेवढे कॅपेबल आहेत। अजीव आणि मार्शल हे दोघं तेवढे कॅपेबल आहेत, लोकात जनमानसात काम करणारे आहेत, त्याच्यामुळे मला काही काळजी वाटत नाही। योग्य उमेदवार आहेत महापौर उपमहापौर। 29 महापालिकेपैकी हितेंद्र ठाकूरांनी आपला गड राखलेला आहे आणि आता पुढचे 5 वर्षे जे आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला एक चॅलेंजिंग असे आहेत वाटतात का? काम करताना कुठेतरी अडचण वाटते? गड राखलेलं नाही, 100 प्रास करायला पाहिजे होते, झालं। आमच्यात काही लोकांनी चुका केल्यात, गड वाढवेल। निश्चित आपण बघितलेलं आहे की गड वाढवणार महापौर आणि उपमहापौर हे बसलेले आहेत। आमचं लोटस ऑपरेशन कोणीही करू शकत नाही, आता सिटी लोटस ऑपरेशन करणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।